मित्रांनो, पृथ्वी ही केवळ मानवी संस्कृतीचीच नव्हे, तर अनंत प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव आणि परिसंस्थांची कोख आहे. आपल्याला लाभलेली जैवविविधता म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेलं एक अमूल्य वरदान आहे. जगातील सर्व सजीवांमध्ये आणि मानवामध्ये असलेला परस्पर संबंधच आपल्या अस्तित्वाची मूळ गाठ आहे. वनस्पतींच्या विविध प्रजाती, अनेक जातींची जनावरे, शेतीसाठी लागणारी विविध पिकं, जलचर आणि स्थलचर प्राणी हे सर्व जैवविविधतेचे महत्त्वाचे भाग आहेत. आज जगभरात 3 अब्ज लोकांच्या प्रथिनांच्या गरजांपैकी 20% भाग हे मासे पुरवतात, तर 80% मानवी आहार वनस्पतीजन्य असतो. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे ही जैवविविधता झपाट्यानं नष्ट होत आहे. मानवी हस्तक्षेप, जंगलतोड, औद्योगिक वाढ, हवामान बदल, अतिक्रमण आणि प्रदूषण यामुळे अनेक दुर्मिळ प्रजाती संकटात सापडल्या आहेत. वाघ, हत्ती, गेंडा, सिंह, लांडगा यासारख्या मोठ्या प्राण्यांपासून ते गिधाड, मोर आणि मोठ्या संख्येनं फुलपाखरं, मेंढ्या, मासे, वनस्पती ही सर्व जैवविविधतेची शृंखला धोक्यात आली आहे. याच सगळ्याचा विचार करून संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्त आपण आपल्या विशेष मालिकेमधून दुर्मिळ होत चाललेल्या काही प्रमुख प्रजाती बघणार आहोत. चला तर मग आज जाणून घेऊयात अशाच एका अतिशय दुर्मिळ प्रजातीविषयी. एक निशब्द, सावध आणि लपून छपून चालणारा, अंधारात फिरणारा आणि जंगलाचं अबोल रक्षण करणारा एक जीव म्हणजे खवले मांजर. इंग्रजीत याला पँगोलिन म्हणतात. हा निशाचर जीव दिवसा बिळात विश्रांती घेतो आणि रात्री आपल्या खाद्याच्या शोधात बाहेर पडतो. याच्या अन्नात असतात मुंग्या, वाळवी आणि लहान कीटक. याला दात नसतात, पण एक लांबट तोंड आणि चिकट जीभ याच्या साह्याने तो वारुळाच्या आत मुंग्या सहजपणे टिपतो. म्हणूनच काही जण त्याला निसर्गाचा पेस्ट कंट्रोलर म्हणतात. गावाकडची लोक त्याला म्हणतात चेंडूवाला प्राणी, कारण धोका वाटला की अंगाची गुंडाळी करून तो चेंडूसारखा गोलवतो आणि थेट घरंगळत खाली निघून जातो. त्याचे शरीर शेल्यासारखे कठीण खवल्यांनी झाकलेले असते. त्याचं शरीर म्हणजे जणू कौलाचं छप्पर. 4 ते 5 फूट लांब शेपूट असतं. जगात खवले मांजरांच्या 8 प्रजाती सापडतात, पण आपल्या भारतात भारतीय आणि चिनी खवले मांजर आढळतात. आपल्या महाराष्ट्रात कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, विदर्भ अशा अनेक जंगलांमध्ये हे खवले मांजर सापडतात. पण या खवले मांजरांचं अस्तित्व आज संकटात आहे. त्यांच्या खवल्यांना औषधी गुणधर्म असल्याच्या चुकीच्या समजुतीमुळे आज जगात सर्वाधिक तस्करी होणारा हा सस्तन प्राणी आहे. यांना वाचवण्यासाठी आता आपणच पुढे यायला हवं, कारण हा अबोल जीव आपल्या मदतीसाठी कधीच आवाज उठवणार नाही. चला तर मग आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त संकल्प करूया आणि दुर्मिळ होत जाणाऱ्या या प्रजातींचं रक्षण करूया.